काय झालं शेतकऱ्यांच्या माफीचं? आज प्रत्येकाने सरकारला विचारण्याचा हा प्रश्न आहे. महायुतीमधील तीनही नेते याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. यामुळे आता संताप वाढायला लागलेला आहे. कर्जमाफी द्यावी व शेतकरी विभागाला जाऊ नये यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. जात धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणांमुळे या निवडणुका लढण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात शुक्रवारी आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट, पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते. डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा बच्चू कडू यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत या संदर्भात बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका राजू शेट्टी यांनी मात्र पुढील बैठकीत विचार करूनच मांडू असं स्पष्ट केलं. मात्र त्यावर बच्चू कडू यांनी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. बच्चू कडू म्हणाले की निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. मग आता काय झालं? याबाबत आता तुमची मते काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.